जिल्ह्यात हळद काढणीला जी आहे ती सुरुवात झालेली आहे। आपण एक शेतामध्ये आहोत। आपण या ठिकाणी बघू शकता माझ्या बाजूला हळद काढल्यानंतर त्या हळदीवर प्रक्रिया केली जाते। ही बॉयलर आहे। या बॉयलरच्या माध्यमातून जी आहे ही हळद बॉयलरमध्ये टाकली जाते। जवळपास 15 ते 20 मिनिट ते बॉयलर बंद केलं जातं आणि त्यानंतर जी हळद आहे ती हळद या ठिकाणी याच्या वाफेवर जी आहे ती हळद तिचं प्रक्रिया जी आहे ती पूर्ण झाल्यानंतर ही अशी बाहेर अशी काढून जी आहे शेतामध्ये आपण या ठिकाणी बघू शकता मोठ्या संख्येने जी आहे ही हळद वाळायला या ठिकाणी टाकलेली आहे आणि त्यातून काही रॉ मटेरियल जे आहे ते देखील बाहेर पडतं। ते रॉ मटेरियल देखील या ठिकाणी जे आहे बाजूला या ठिकाणी टाकलेलं आहे। या हळदीला जवळपास मार्केटमध्ये 14 ते 15,000 रुपये क्विंटलचा असा भाव आहे आणि मेहकर तालुक्यात ही प्रक्रिया जी आहे ही शेतकऱ्यांच्या शेतामध्ये या ठिकाणी सुरू आहे आणि इथले जे शेतकरी आहेत हे मोठ्या प्रमाणात हळदीचं पीक जे आहे ते या भागात घेत असतात आणि एक प्रक्रिया झाल्यानंतर या हळदीला वाळवल्यानंतर ही हळद वाशिम जवळ असल्यामुळं वाशिम जिल्ह्यामध्ये या हळदीला नेऊन तिथं चांगला मार्केट मिळतो असं शेतकऱ्यांचं म्हणणं आहे। त्याच्यामुळं ती जी हळद आहे ती वाशिम या जिल्ह्यात नेऊन ते विकत असतात। मोठी मेहनत जी आहे ती या हळदीला या ठिकाणी घ्यावी लागते कारण जवळपास हे पीक घेतल्यानंतर हळद काढणी झाल्याच्या नंतर या बॉयलरमध्ये टाकून ही प्रक्रिया पार करून तिला पुन्हा सुकवावं लागतं। आपल्याला या मोठ्या प्रमाणात दिसत असलेली ही हळद जी आहे याचं प्रमाण जे आहे सुकून हे एकदम कमी होतं आणि जवळपास आता आपल्याला जरी ही हळद 20-25 क्विंटलच्या जवळपास दिसत असली तरी ही वाळून ही हळद एक 10 क्विंटलच्या आसपास या ठिकाणी होत असते आणि त्याला जे आहे भाव जो आहे या अर्धा एकरामध्ये त्यांनी ही हळद घेतलेली आहे। अर्धा एकरात हा एवढा माल झालेला आहे आणि 20 ते 25 हजार रुपये याला लागलेले असून जवळपास 85,000 रुपयाचं उत्पन्न त्यातून 25,000 रुपये वजा जाता जवळपास 50 ते 60,000 रुपये त्यातून निव्वळ नफा मिळणार असल्याचं शेतकऱ्यांनी सांगितलं आहे। दीपक मोरे, नवराष्ट्र, बुलढाणा।